तुमच्या किडनीवर इतकं लोड येतं, कारण ते प्रोटीन मेटाबोलाइज तुम्हाला किडनीला करायचं असतं. वेट लॉस साठी बऱ्याच वेळेला अशा तऱ्हेची फॅट डाएट्स ही प्रमोट केली जातात किंवा लोक एकमेकांना सांगून तसे करतात सुद्धा गोष्टी. डायबिटीस मध्ये आम्ही त्यांना सांगतो ऑर्डर ऑफ इटिंग, की तुम्ही पहिल्यांदा प्रथिनं खा. पोट कशाने भरतं हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला माहिती असतं, एकतर मला काय चालतं हे मला जेवढं माहिती असेल तेवढं दुसऱ्या कोणालाच नसतं. नमस्कार, मी हर्षदा परब. हेल्थ टॉकच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता सध्या लाईफस्टाईल डिझीज म्हणून लोक घाबरतात आणि त्याच्याबद्दलची बरीच भीती बाळगून असतात. पण या लाईफस्टाईल डिझीजच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अन्न हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होऊन जातो असं म्हटलं जात आहे. तुम्ही काय खाता याच्यावरनं तुम्हाला काय आजार होतात हे सुद्धा ठरतं असं काही तज्ज्ञ सांगतात. तर त्याच दृष्टीनं आपण जाणून घेण्याचाच प्रयत्न करणार आहोत. ते म्हणजे की चांगल्या पद्धतीच्या किंवा आपण असं म्हणूयात की जो आहार आपण घेतोय त्यामुळे लाईफस्टाईल डिझीज जे आहेत ते टाळता येतील का, येतात का, आणि मग ते अन्न किंवा ते जेवण कशा पद्धतीचं असायला हवं, कुठल्या विशिष्ट वेळात ते घेतलं गेलं पाहिजे आणि का तसं घेतलं गेलं पाहिजे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत जयश्री परांजपे, ज्या मेडिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की 35 वर्ष त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये मेडिकल न्यूट्रिशनिस्टचं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या रुग्णांना त्या कशा पद्धतीचा आहार घेतला गेला पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतात. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. सगळ्यात पहिले विषय आहे ते म्हणजे की अन्न आणि होणारे आजार यांचा काही संबंध आहे का आणि तो कशा पद्धतीनं? तर मगाशी इंट्रोडक्शनच्या वेळेला तू म्हटलं की लाईफस्टाईल डिझीजेस आणि अन्न. तर अन्न हा लाईफस्टाईलचा एक भाग झाला. जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं, आहार, विहार, स्ट्रेस आणि झोप ह्या चारही गोष्टींचा अंतर्भाव होतो. आणि आपलं त्या सगळ्याच मीटर सध्या बिघडलंय. तर त्यामुळे फक्त अन्नावर आपण हे करून चालणार नाही. झोप तर आपली इतकी कॉम्प्रोमाइज्ड आहे सध्या की आपण वेळेवर घरी गेलो तरी सुद्धा आपण किती वेळ ते नेटफ्लिक्स नाहीतर रील्स बघा किंवा अमुक तमुक करा, त्या नादात आपण झोपायला विसरतो. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या म्हणजे जीवनशैली ज्याला म्हणतो त्याचा परिणाम म्हणून ते जे आजार आपल्याला दिसतात ते दिसत असतात. तर आता अन्नामुळे परसे आजार होतात असं नाही. तर तुम्ही ते अन्न कशा प्रकारे शिजवता, ते तुम्ही अन्न किती प्रमाणात खाता, त्या अन्नातले कुठले पर्टिक्युलर घटकच जास्त खाता, ह्याच्यानुसार ठरतं की तुमची रिस्क वाढते की तुम्हाला कुठले आजार होऊ शकतात ह्याची. आणि हे सगळं म्हणजे लक्षात घेऊन, आत्ताची बदललेली जीवनशैली लक्षात घेऊन आता महानगरपालिकेने, म्हणजे पूर्वी आम्ही स्क्रीनिंग करायचो ते जरा थोड्या म्हणजे 40-50व्या वर्षी आपण डायबिटीज, हायपरटेन्शन, हे जे लाईफस्टाईल डिझीजेस आपण NCDs म्हणतो त्यांचं स्क्रीनिंग करायचो. पण आता आपल्याला असं दिसून येतं की या बदललेल्या जीवनशैलीमुळे खूप लहान वयापासूनच म्हणजे हे आजार दिसायला लागलेत. तर त्यामुळे आता आपण 30व्या वर्षीपासूनच जेव्हा एखादा पेशंट आपल्या डिस्पेन्सरीमध्ये येतो तेव्हा आपण त्याचं डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचं स्क्रीनिंग त्या वयापासून आता आपण करायला लागलोय. तर ते त्या बदललेल्या जीवनशैलीमुळे. मला हा पण विचारायचं ते म्हणजे की काय असं खाल्लं की आजार होऊ शकतात, असं पण काही आहे का? म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे की आता कमी वयात सगळं हे आजार होत आहेत आणि ते आढळतात सुद्धा आहे, म्हणून हा प्रश्न आहे. काय खाल्ल्यामुळे आजार होतो किंवा काय खाणं टाळल्यामुळे आजार होत नाहीत, तर ॲज आय सेड की तुमचं प्रॉपर जीवनशैलीवरच ते अवलंबून असतं की तुम्ही काय खाल्ल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे पुढे जाऊन. तर आता असं आहे की आपल्या एकतर जेवणाच्या वेळा फिक्स नाही आहेत. ओके, आपलं कितीतरी वेळेला आपली काही जेवणं आपली मिस पण होतात. आपण सकाळी नाश्ता केलाय समजा 8-9 वाजता, मग नंतर एकदम खायला मिळतं संध्याकाळी 7 वाजता वगैरे. तो मधला पूर्ण पिरियड आपला म्हणजे फास्टिंग पिरियड आहे. मग त्यावेळेला आता काही ऑक्युपेशनल हॅझार्ड्स म्हणतो, जसं की आपले पोलीस फोर्समध्ये काम करणारे आपले पोलीसमॅन आहेत, त्यांना बाहेर ह्याची ड्युटी लागली कुठे काही सिक्युरिटीची की ते बिचारे तासनतास त्या रस्त्यावर उभे. मग तुमचं कसलं पौष्टिक आहार आणि कसली जीवनशैली, कारण ते 10 तास तिथे असे उभे असतात म्हणून आपण सिक्युअर आहोत, पण मग त्यावेळेला त्यांना कुठे काही खायला प्यायला मिळतं. तर त्याच्यामुळे हे काही गोष्टी सोडल्या तर
म्हणजे जेवणाच्या वेळा पाळल्या, शक्यतो घरचं खाल्लं आणि ते खाताना ह्या वेगवेगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा विचार केला की कुठलंही एकच न्यूट्रिएंटवर भर न देता शक्यतो तऱ्हेतऱ्हेचे न्यूट्रिएंट्स तुमच्या जेवणात असतील तर तुम्ही बरेचसे आजार टाळू शकता. तुम्ही जेवणाच्या वेळांचा उल्लेख केला म्हणून तर अनेकदा लाईफस्टाईल डिसीजच्या बद्दल किंवा एनसीडीसीच्या बद्दल जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा वेळेवर जेवण घेणं ह्याचा सुद्धा उल्लेख येतो किंवा मग हल्ली कॉर्पोरेट्समध्ये जे ट्रेनिंग येतात त्याच्यावर मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं वेळेवर खाल्लं गेलं पाहिजे याच्यावर भर दिला जातो. तर जेवणाच्या खाण्याच्या अशा वेळा ठरलेल्या आहेत का? म्हणजे नाश्त्याची हीच वेळ, जेवणाची हीच वेळ, मग तुम्हाला जर संध्याकाळी नाश्ता घ्यायचा असेल तर ह्याची तीच वेळ आणि रात्रीच्या जेवणाची हीच वेळ, अशा वेळा ठरलेल्या आहेत का? अशा वेळा नाही आहेत. म्हणजे असं ब्रेकफास्टचं डेफिनेशन असं जर बघायला गेलं तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर विदिन 2 hours तुम्ही काहीतरी खाणं अपेक्षित असतं. पण आता तुमची उठायची वेळ जर 11 असेल तर म्हणजे मग त्याला तुम्ही ब्रेकफास्ट म्हणणार की लंच म्हणणार. सो बेसिकली इटिंग समथिंग आणि 2 जेवणांच्या मध्ये शक्यतो 4 ते 5 तासापेक्षा जास्त अंतर ठेवू नये. आणि दुसरं म्हणजे हे जर तुम्ही पाळलं, आता देर हॅज बीन रिसर्च की जे लोक ब्रेकफास्ट एकदम तगडा करतात, भरपूर खातात आणि डिनर लाईट करतात तर त्यांच्यामध्ये वेट गेन किंवा डायबिटीज सारखे आजार म्हणजे त्याचा रिस्क कमी प्रमाणात दिसलेला आहे त्यांना थ्रू रिसर्च. आणि जे लोक डिनर भरपूर खातात आणि ब्रेकफास्ट खूप लाईट करतात त्यांच्यामध्ये तुम्हाला ऑपोजिट दिसतं की त्यांच्यामध्ये ओबेसिटी म्हणा किंवा डायबिटीजचं रिस्क जास्त प्रमाणात दिसतं आणि जे ब्रेकफास्ट चांगला करतात त्यांच्यात ते रिस्क कमी प्रमाणात दिसतं. आणि पण रिसर्च हे ऑनगोईंग असतं. तर पूर्वी हा विचार होता की ब्रेकफास्ट हा केलाच पाहिजे, पण आता नवीन रिसर्च प्रमाणे असं काही गरजेचं नाहीये. पण एक नक्की आहे की जेव्हा तुम्ही एक मील मिस करता तर तेव्हा मग तुमच्या दिवसभरात उरलेल्या वेळांमध्ये तुम्ही तुमची जी न्यूट्रिएंटची गरज आहे ती भागवणं अपेक्षित असतं. मग तुमचं एक मील मिस झालं की मग त्या 2 याच्यामध्ये किंवा 3 मील्समध्ये तुम्ही ते सगळं कशी कसर भरून काढता, हा पण एक विचाराचा मुद्दा आहे. तर त्यामुळे नाश्ता केलं आणि असं पण दिसून आलंय की जे लोक नाश्ता नाही करत तर त्यांच्यामध्ये नॉर्मली त्यांचं ओबेसिटी दिसते, वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे काय म्हणायचं कमरेचा घेर जास्त असणं किंवा त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण जास्त असणं किंवा काय म्हणायचं ओबेसिटी आहे, जास्त वजन असणं, हे सुद्धा दिसून येतं. आणि हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ते पुढे जाऊन तुमचं डायबिटीसचं रिस्क वाढवतं. तर त्यामुळे नाश्ता हा केलाच पाहिजे. मग नाश्त्यानंतर एक 4-5 तासाने तुम्ही लंच करू शकता. आणि आता अगेन असं म्हणतात की रात्री शक्यतो लवकर जेवावं म्हणून, पण आता मुंबई सारख्या शहरामध्ये जेव्हा लोक घरीच 9 आणि 10 वाजता पोचतायत तर आपण ते म्हणणं की म्हणजे जे लोक शिफ्ट ड्युटीज करतात तर तिथे हे सगळे नियम लागू पडतात असं नाही. वन शू डझंट फिट ऑल. तर प्रत्येक माणसासाठी काय योग्य आहे हे वेगवेगळं असू शकतं. तर तुम्ही एक रूल सगळ्यांना नाही अप्लाय करू शकणार. मला हा प्रश्न येते म्हणजे की अनेक जण असं एक तक्रार करतात की सकाळी 4ला ते उठतात, म्हणजे त्यांचा दिवस सुरू होतो 4ला, अंथरुणात उठतात, मे बी त्यांना ट्रॅव्हल करायचं असेल म्हणून, पण मग 2 तासाच्या आत खाणं किंवा मग ह्या गोष्टी शक्य नाही होत. आणि काही जणांचं तर अशीही तक्रार असते की सकाळी उठल्या उठल्या मला काही भूक लागत नाही म्हणून. मग अशा वेळेस सकाळी नेमकं कोणत्या वेळात खायला हवं? आणि तसंच मला रात्रीचं सुद्धा विचारायचं आहे. जसं तुम्ही पण म्हटलात त्याप्रमाणे की अनेकांच्या शिफ्ट असतात आणि त्याच्यानुसार त्यांना जेवायचं असतं. रात्री उशिरा किती वाजेपर्यंत जेवलं पाहिजे? मधल्या वेळात आपण काही ऍडजस्ट करतो किंवा होऊन जातं ते आपोआप, चालता बोलता किंवा अशा गोष्टी करू शकतं. पण सकाळ आणि रात्र याच्यामध्ये लोक म्हणजे डॉक्टर्स सुद्धा घाबरवतात, अनेक असे जे सल्लागार असतात ते सुद्धा घाबरवतात. आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी वाचतो किंवा बोलतो तेव्हा असं लक्षात येतं. त्यामुळे सकाळची वेळ आणि रात्रीची वेळ पाळली गेली पाहिजे. तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की काय वेळ आहे योग्य? आता काय नॉर्मल म्हणजे ज्यांना काही आजार नाहीये त्यांच्या बाबतीतल्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीस वगैरे सारखं जर असेल म्हणजे डायबिटीस असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा किती ह्याने पाळाव्यात ह्याच्यात फरक असू शकतो. कारण जर एखाद्याला डायबिटीस असेल तर त्यांना दिवसातनं 3 वेळेला जर गोळ्या घ्यायच्या असतील आणि त्या गोळीच्या बरोबरीने काही वेळेला काही गोळ्या जेवणानंतर घ्यायच्या असतात, काही आधी घ्यायच्या असतात,
तर तिथे मग ते खूप जास्त मॅटर करतं. पण इतरांच्या बाबतीत जसं मी आधी पण म्हटलं की वन शू डझंट फिट ऑल. तर आता जर तुमची नाईट शिफ्ट असेलच तर तुम्ही तिथे असं त्यांना नाही म्हणू शकत की तुम्ही म्हणजे अमुक वेळेला खाल्लंच पाहिजेत. जिथे जिथे शक्य असतं, म्हणजे जेव्हा आमच्याकडे येतो पेशंट, मग तिथे आम्ही त्यांना इन्सिस्ट करतो की ओके ठीक आहे, तुम्ही रात्रीची शिफ्ट असेल, समजा आता 3 ते 11ची शिफ्ट आहे, तर बऱ्याच वेळेला लोक काय करतात की 3 ते 11ची शिफ्ट आहे, मग मी घरी जाऊनच खाईन 11 वाजता वगैरे निघणार, मग त्याच्यानंतर घरी पोहोचून खाणार. तर शक्य असेल तर आम्ही सांगतो की तुम्ही डबा घेऊन या बरोबर, आणि मग तिकडे ऑफिसमध्येच तिकडे तुम्ही 9 वाजता जेवून घ्या. मग वाटलं तर घरी गेल्यानंतर एखादं कप दूध प्यायलं तर तुम्ही ते मॅनेज करू शकता जेव्हा शक्य असेल तेव्हा. सिमिलरली जर तुम्ही सकाळी 4 वाजता उठत असाल, म्हणजे तुम्ही रादर 4 वाजता घरी पोचताय, मग आता तुम्ही काहीतरी थोडंसं खाणार आणि मग तुम्ही झोपणार, तर ठीक आहे, मग तुम्ही तो जो आहे तो प्रॉपर नाश्ता करा आणि मग तुम्ही झोपा. मग ते लोक 3 वाजता वगैरे उठतात, तर बाय डेफिनेशन मग त्यांचं ब्रेकफास्ट, लंच, डिनरची वेळा बदलतात. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी 8 ते 9 मध्ये जे खाते तोच ब्रेकफास्ट आहे आणि मी दुपारी 1 ते 2 मध्ये खाणार तेच लंच आहे. तर ते व्यक्तिनिरूप बदलू शकतं. आणि एक असं पण आहे, वेळेचं आपण बोलतो म्हणून टाइम टू टाइम फूड घेतलं पाहिजे. म्हणजे लोकांचं असं असतं, मी आता 8 वाजता नाश्ता करणार म्हणजे मी 8 वाजताच नाश्ता करणार, दुपारी 12 वाजता जेवणार म्हणजे 12 वाजताच जेवणार, आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा मी 4ला घेणार, आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण मी 7 ते 8ला घेणार म्हणजे घेणार. तर अशा फिक्स टाइम असं करायला हवं का? करणं गरजेचं आहे का? त्याचा फायदा होतो का? की ह्या वेळा बदलल्या जाऊ शकतात? भूक लागल्यावर खाणं हा सोपा पर्याय आहे. भूक लागल्यावर खाणं आय वोंट रेकमेंड. आणि जे कोण अशा वेळा पाळू शकतात तर मी म्हणेन की दे आर द लकी वन्स, की अशा कोण वेळा पाळू शकतं की इतक्या अगदी टाइम टू टाइम. हॅव्हिंग सेड दॅट, डिसिप्लिन आयुष्यात असणं हे खूप गरजेचं आहे. आणि काय म्हणायचं, त्याचे डेफिनेटली फायदे आहेत. कारण आपण पूर्वी आपले आजी आजोबा किंवा अगदी आई वडील सुद्धा बघितलं तर त्यावेळेला तशा फिक्स्ड वेळा होत्याच की नाश्ता म्हणजे अमुक वेळातच झाला पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे 8 ते 9 मध्येच झालं पाहिजे. पण परत गोईंग बॅक टू दॅट की मुंबईसारख्या शहरामध्ये ते दरवेळेला नाही शक्य होत. मग कित्येक वेळेला काय होतं की ह्या वेळा पाळण्याचाच लोक एवढा स्ट्रेस घेतात की त्याच्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर पण परिणाम होतो आणि त्यांच्या प्रकृतीवर पण परिणाम होतो. तर म्हणजे जर तुम्ही करू शकत असलात, येस डेफिनेटली तुम्ही कुठलीही वेळ ठरवा, त्या वेळच्या वेळेला खाणं इज बेटर. पण असं नाही की भुकेनुसार खावं. एक असं सुद्धा म्हणतात ते म्हणजे की काही गोष्टी टाळल्या तर मग तुम्हाला काही आजार होत नाहीत. म्हणजे हल्ली लोक शुगर टाळू शकतात, तर मग असे काही गोष्टी आहेत का की ज्या आपण टाळल्यावर आपल्याला आजार, म्हणजे लाईफस्टाईल डिसीज ज्याला म्हणतो, बीपी असेल, शुगर असेल, हार्ट डिसीज असेल किंवा मग दुसरे काही आजार असतील तर ते होणार नाहीत, असं काही आहे का? असे काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत का? एखाद्याला एखादा आजार होण्यासाठी म्हणजे बिसाइड्स फूड अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला कुठला तरी आजार होऊ शकतो. त्याच्यात एक म्हणजे जेनेटिक्स पण असू शकतं की आहे तुमच्या फॅमिलीमध्ये, पण अर्थात तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा आजार आहे म्हणून तो तुम्हाला होणारच असं नाही. तुमची रिस्क थोडी जास्त असते. तर ते तुम्हाला जेनेटिक डिस्पोजिशन असल्यामुळे तुम्ही काय होतं की तुम्ही त्याला पोषक वातावरण दिलं तर तुम्हाला रिस्क वाढली. पण ते तसं नसेल तर तुम्ही तो डेफिनेटली टाळू शकता. तर सिमिलरली तसंच खाण्यापिण्याचं आहे की शक्यतो आपण असं बघायचं की मी किती चांगलं खाऊ शकते, माझ्या जेवणामध्ये सर्व तऱ्हेचे न्यूट्रिएंट्सचा अंतर्भाव असेल, मी शक्यतो वेळा पाळेन. एक्सरसाइज की जे आपण बिलकुल करायचं टाळतो, वेगवेगळ्या कारणानुसार आपण ते टाळतो. आणि स्पेशली आय वुड लाईक टू से की बायका तर खूपच टाळतात, त्यांच्याकडे खूप एक्सक्यूज असतात एक्सरसाइज न करण्याचं, किंवा कित्येक वेळेला त्यांना असं वाटतं की मला काय गरज आहे, म्हणजे कारण त्यांना घरातल्या सगळ्यांची काळजी असते फक्त स्वतःची सोडून. तर एक्सरसाइज आहे आणि झोप ही खूप महत्वाची. म्हणजे आजकाल ऍक्च्युली खूप साऱ्या आजारांचं मूळ हे नॉट हॅव्हिंग ॲडिक्वेट स्लीप. लोक रात्री झोपत नाहीत आजकाल, तो मेन प्रॉब्लेम झालाय. तुम्ही दिवसा कितीही झोपा, रात्रीची 6 ते 7 तासाची झोप जरी तुम्ही घेतलीत ना तरी खूप सारे लाईफस्टाईल डिझिजेस तुम्ही
दूर ठेवू शकता. एक असं सुद्धा असतं म्हणजे अनेकदा की आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण पोटभर खाऊन घ्यायचं, तर हे योग्य आहे का? म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पोटभर खाऊन घ्यायचं, मग ते सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, तर हे योग्य आहे का अगदी पोटभर खाणं? पोटभर हा काय म्हणायचं, हा शब्द आहे हा खूप मिसलिडिंग शब्द आहे. की मला कदाचित एक पोळी आणि भाजी खाऊन सुद्धा मला ते पोटभर आहे, पण तुला कदाचित ते 3 पोळ्या खाऊन तेवढंच समाधान मिळेल. तर तसं न करता आपल्या गरजेनुसार, की मला आता फॉर एक्झाम्पल आता जर एखादी मुलगी खूप कॉन्शियस आहे, तर मला माहिती आहे की मला एक 1400-1500 कॅलरीज खायच्या आहेत, तर मी जेव्हा खाणार तेव्हा आय विल डिस्ट्रीब्यूट की प्रत्येक मीलमध्ये एक मी समजा 400-400 कॅलरीज मला खायच्या आहेत आणि मध्ये एक 100 आहेत. तर तेवढा आजकाल सगळ्यांना एवढा अवेअरनेस आहे की वेन आय से की 400 कॅलरीज म्हणजे त्याच्यात किती येऊ शकतं. आता मी जर एक वडापाव खाल्ला किंवा एक समोसा पाव खाल्ला, तिथेच गेल्या माझ्या सगळ्या 350 कॅलरीज. मग तिथे मी जर म्हटलं मी पोटभर खाणार, तर मी 2-3 समोसा पाव सुद्धा खाऊ शकते. मग ते बरोबर आहे का? तर ते नाही ना. तर म्हणून पोट तुम्ही कशाने भरताय दॅट मॅटर्स. की नुसतं पोटभर खायचं नाहीये, तर ते पौष्टिक गोष्टी खायचंय. एक म्हणजे आता कॅलरीज बोललात म्हणून पटकन विचारते की कॅलरीज कसं ठरवायचं प्रत्येकाने, आणि प्रत्येकाला एक म्हणजे साधारण सर्वसामान्य माणसाला किती कॅलरीज लागतात, आणि एखाद्याला समजा डायबिटीज असेल तर त्याने किती कॅलरीज ऍट अ टाइम घेतलं पाहिजे, कसं त्यांनी बायफर्गेट केलं पाहिजे. तसंच बीपीच्यासाठी पण एका वेळेस भरपूर खाता येत नाही, मग त्यांच्यासाठीचा काय नियम असू शकतो? हा ऍक्च्युली खूपच मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण एक एपिसोड करू शकतो. तर असं काय म्हणायचं, एक जनरलायझेशन ऍक्च्युली आपण करू शकत नाही आणि करू सुद्धा नाही की सर सकट एक काहीतरी मी फिगर सांगायची की नाही 1500 खाल्ला पाहिजेत. कारण काय, तुम्ही किती कॅलरीज खायच्या, ही तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे, तुमचं लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, मॉडरेट आहे की हेवी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो रस्त्यावर काम करणारा जो लेबरर आहे त्याने किती कॅलरीज खायच्या, आणि ते एका ऑफिसमध्ये 8 तास बसलेला माणूस आहे, तर दोघांचं वय कदाचित सेमच असेल, परंतु त्याची रिक्वायरमेंट इज डिफरंट ना. तर किती त्याला कॅलरीज लागणार आहे ते, कारण त्याचं अंग मेहनतीचं काम जास्त आहे, वेरॅज ह्याचं डोक्याचं काम जास्त आहे. मग त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट कॅनॉट बी सेम. सिमिलरली समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, आता एक व्यक्ती त्याचं वजन जास्त आहे आणि त्याला डायबिटीस आहे, आणि दुसरी एखादी व्यक्ती की त्याचं वजन कमी आहे आणि त्याला डायबिटीस आहे आणि तो ॲथलीट पण आहे, तो काहीतरी स्पोर्ट्स पण खेळतोय. मग त्यांची परत दोघांची कॅलरी रिक्वायरमेंट इज गोइंग टू बी डिफरंट. कारण हा जो जास्त वजन जास्त आहे आणि त्याला डायबिटीस आहे, तर ॲज अ डायटिशियन माझा गोल काय असणार आहे की त्याचं जरा वजन कमी केलं की त्याचा डायबिटीसचा कंट्रोल बेटर येणार आहे. वेरॅज जो ॲथलीट आहे तो एवढा अख्खं 4 तास त्याला गेम पण खेळायचा आहे, इतकं वेअर अँड टेअर पण होणार आहे. तर डायबिटीस हा त्याच्या जेवणाचा एक भाग झाला, पण तरी मला त्याला कॅलरीज ह्या जास्त द्यायलाच लागणार आहेत. आता त्या कॅलरीज कुठून येणार आहेत, की फॅटमधनं येणार आहेत, प्रोटीनमधनं की काय, तो ॲज अ डायटिशियन माझा रोल आहे. तर त्याच्यामुळे स्पेशली जेव्हा तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा असे कुठलेही आजार असतात, तेव्हा तुम्ही रॅन्डमली कोणाकडनंही त्याच्याबाबतचे सल्ले घेऊ नयेत, असं माझं अगदी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. की असे सल्ले देणारे तुम्हाला खूप भेटतात, आणि आजकाल तर म्हणजे काय म्हणायचं, या सगळ्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर विच ऍक्च्युली कॅन बी युज्ड व्हेरी इफेक्टिव्हली अशा प्रोग्राम्स मधनं अवेअरनेस हे करायला. पण इतके लोक सल्ले देणारे मिळतात की तुम्ही हे खा, ते खाऊ नका, अमुक करा, तमुक करा. या गाईडलाईन्स खूप जनरल गाईडलाईन्स असतात. ओके, त्या पण मानणारे लोक तसेच फॉलो करतात. त्यांना थोडंच माहितीये की तुम्हाला काय काय आजार आहेत ते. म्हणजे सिंपल गोष्ट की तुम्ही फळं खा असं म्हटलं, पण जर मला जर किडनीचा आजार असेल आणि कारण फळांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि माझ्या जर रक्तात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असेल तर मी नाही खायचेत फळं. पण ऐकणाऱ्या माणसाला त्याने फक्त पॉडकास्टमध्ये ऐकलं की फळं म्हणजे हेल्दी आहेत, ते कोणी खाऊ शकतं, किती खाऊ शकतं. किंवा मी फ्रूट ज्यूस, आता मला फ्लूइड रिस्ट्रिक्शन आहे तर मी नाही प्यायचंय फ्रूट ज्यूस, कारण त्याने माझे लिक्विड्स वाढतायत. तर ही इन्फॉर्मेशन नाही ना त्या तुम्हाला पॉडकास्ट आपलं म्हणजे त्या ह्याच्यातनं मिळणार आहे. तर म्हणून जेव्हा असा कुठला तरी आजार असेल तेव्हा तुम्ही क्वालिफाईड व्यक्तीकडनंच सल्ला घेणं हे
म्हणजे आता आजारांसाठी पण आपण बोलतोय, पण सर्वसामान्य ज्याला कुठलाही आजार नाहीये, मग आता अशा प्रत्येक माणसाला स्वतःच्या दिवसभरामध्ये किती अन्न घेतलं गेलं पाहिजे याचा एक चार्ट बनवून घेतला गेला पाहिजे का? डायटिशियन कडनं, न्यूट्रिशनिस्ट कडनं किंवा डॉक्टरांकडनं घेतलाच गेला पाहिजे का? तशी काही गरज नाहीये. म्हणजे की सर्वसाधारणपणे प्रत्येकाला माहिती असतं, एकतर मला काय चालतं हे मला जेवढं माहिती असेल तेवढं दुसऱ्या कोणालाच नसतं. कोणाकोणाला काही अलर्जीज असू शकतात, इंटॉलरन्सेस असू शकतात. तर मी असं म्हटलं की दूध हे हेल्दी आहे, पण जर तुला त्रास होत असेल त्या दूध प्यायल्यामुळे दरवेळेला लूज मोशन, तर नाही ना हेल्दी आहे ते, तर मग नाही घ्यायचं ते दूध. मग त्याच्याबद्दलचे ऑप्शन्स आता आपल्याला, म्हणून मी जे म्हटलं ते की हे जे सोशल मीडिया किंवा हे आहे ते एक म्हणजे ज्ञानार्जनाचा पण तो चांगला हे असू शकतो. कोणाचं ऐकायचं त्याच्यावर ते डिपेंड होतं की मी, पण एवढं बेसिक तरी आपण ऍज अ नॉर्मल पर्सन हे करू शकतो की सगळे फूड ग्रुप्स माझ्या जेवणामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत. जोडीला पाणी प्यायला विसरता कामा नये, स्पेशली बायकांनी, कारण बायका पाणी प्यायला खूप टाळतात कारण वॉशरूमच्या सोयी अवेलेबल नसतात. आणि ते आपण कोविडच्या वेळेला तर खूप ह्याने बघितलं, त्यामुळे युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतं. तर पाणी प्यायला विसरू नये बिलकुल सुद्धा. आणि सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात आणि शक्यतो एक डिसिप्लिन ठेवावा, खाण्याच्या वेळा ठरवून त्यावेळेला खावं, थोडी तरी ऍक्टिव्हिटी करावी, काहीतरी एक्सरसाइज करावा. मला पाण्याच्या बद्दल विचारायचं आहे. लोक म्हणतात की उठल्या उठल्या भरपूर पाणी प्यायला गेलं पाहिजे, 3 ग्लास पाणी प्यायला गेलं पाहिजे दिवसातनं. तुम्ही पण मगाशी उल्लेख केलात 2.5 लिटर, 3 लिटर, 4 लिटर जे काय आहे ते म्हणजे एक सजेशन दिलं जातं. तर हे खरोखर गरजेचं आहे का की आपल्याला सांगितलंय म्हणून तेवढं पाणी आपण प्यायलाच गेलं पाहिजे? 3 लिटर सांगितलंय तर 3 लिटर आपण दिवसभर संपवतो आहे, तर हे खरोखर गरजेचं आहे की म्हणजे नाही आवश्यकता एवढं पाणी प्यायची? आपल्या म्हणजे जेवढं पाणी वापरलं गेलेलं आहे शरीरातलं तेवढंच प्यायची गरज आहे? नाही, परत पाण्याचं कसं आहे की तुमच्या वजनानुसार तुम्ही कुठल्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये राहता. आता फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यात एखाद्या माणसाला खूप जास्त घाम येतो, मग तिथे त्याची पाण्याची गरजही जास्त आहे. पण मला नाही घाम येत, पण मी एसी मध्ये बसते, मग मी अजिबातच पाणी पित नाही, तर तेही चुकीचं आहे. तर ऍक्च्युली देर इज अ फॉर्म्युला की त्या फॉर्म्युलाने तुम्ही प्रत्येक व्यक्तीची पाण्याची किती गरज आहे ते कॅल्क्युलेट करू शकता. काय आहे त्याच्यात? पाणी आलं, डाळ आली, काय ज्यूस बीस घेत असाल, ताक पित असाल, सूप घेत असाल, ती सगळी लिक्विड म्हणून तुमची तेवढी गरज आहे. म्हणजे पाण्यामध्ये चहा कॉफी वगैरे पण आपण हो, कारण ती सगळी लिक्विड आली ना. पण एवढं लक्षात ठेवा की सकाळी उठल्यानंतर जरूर पाणी प्यावं, कारण का त्यावेळेला पित्त खूप तयार होत असतं. आणि पित्त का तयार होतं? पित्ताची गरज असते की अन्न पचनासाठी, आणि त्यावेळेला ते पित्त, ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो, तुम्ही जर पाणी प्यायलं तर ते पित्त डायल्यूट होतं आणि तुमची ऍसिडिटी थोडी कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर 1-2 ग्लास पुरेसं आहे पाणी पिणं. आणि मग बाकीचं पाणी तुम्ही दिवसभर प्या. जे सेड अर्लियर की एकदाच तुम्ही काय ते 2-3 लिटर पाणी पिऊन घेणार आणि मग दिवसभर पिणार नाही का? तर असं कधीच कुठल्याच बाबतीत करायचं नाही. आपण असं काय म्हणायचं, गाय वगैरे सारखं असं नाही ना की ते पोटात ठेवा आणि मग ते रवंथ करा दिवसभर. तर प्या ना दिवसभर ते थोडं थोडं. एक असं म्हणजे टर्म असं म्हटली जाते ते म्हणजे पोटभर. तर पोटभर कसं लक्षात घ्यायचं? खरोखर पोटभर खायचं प्यायचं का? कारण आता असं सुद्धा म्हणतात ते म्हणजे की तुमचं 80%च पोट भरलं गेलं पाहिजे आणि 20% रिकामं राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याचं पचन होईल. पण मग पोटभर ही संकल्पना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. तर मग हा पोटभर हा शब्द आपण जसाच्या तसा उचलायचा की पोटभरची आत्ता व्याख्या बदलली आहे किंवा ती बदललेलीच आहे, आपल्याकडे फक्त त्याचा विचार जो आहे तो चुकीचा आहे? पोट कशाने भरतं हे महत्वाचं आहे. की आता समजा डायबिटीस मध्ये आम्ही त्यांना सांगतो ऑर्डर ऑफ इटिंग, की तुम्ही पहिल्यांदा प्रथिनं खा आणि मग दुसरी गोष्ट खा. त्याच्यामुळे तुमचं जेवणानंतरची जी शुगर एकदम वाढते ती तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही जर जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्लं तर ऑटोमॅटिकली तुमचं पोट भरतं आणि मग तुम्ही ते चपाती भात वगैरे जे काय खाणार ते कमी प्रमाणात खातात. तर मग तिथे पण तुम्ही पोट भरूनच खाताय ना, पण तुम्ही तिथे प्रोटीन जास्त खाल्लंय. पण आता तेच मी जर चपाती आणि भातानेच सगळं पोट भरणार असेल तर मग दॅट इज रॉंग वे ऑफ फिलिंग युअर स्टमक. तर पोट भर ठीक आहे आणि ते 75% तेही ठीक आहे, पण तुम्ही ते कशाने भरता ते जास्त महत्वाचं आहे. आता तुम्ही पोषण मूल्यांचा उल्लेख केलात म्हणून आणि प्रोटीन्स वगैरे म्हटलात म्हणून, प्रोटीन्स, कार्ब्स, मिनरल्स हे घेण्याच्या पण दिवसातल्या वेळा ठरलेल्या आहेत का? त्या ठरलेल्या असायला हव्यात का की ज्याचा आपल्याला जास्त फायदा होतो असं आपण म्हणू शकतो?
नाही, त्याच्या काही अमुक अशा वेळा ठरलेल्या नाही आहेत. फक्त ॲज आय सेड की तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्ही म्हणजे हे जे फूड कॉम्बिनेशन्स आहेत की पोळी आणि डाळ आणि हे ह्या कॉम्बिनेशनमध्ये खाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कम्प्लीट प्रोटीन मिळेल. ते प्रोटीन आहे ते तुमच्या प्रत्येक मीलमध्ये असलं पाहिजे की ज्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं कार्बोहायड्रेट कमी खाल्लं जाईल आणि तुम्हाला दिवसभर ते प्रोटीनचा फायदा होईल. मिनरल्स हे कमी प्रमाणात घ्यायचं आहे. म्हणजे आता अगदी थोडक्यात सांगायचं तर आपली जी पूर्वीची प्लेट होती जेवणाची थाळी की ज्याच्यामध्ये भाजी आणि डाळ हे उजव्या बाजूला असतं आणि चटणी कोशिंबीर लोणचं छोट्या क्वांटिटीमध्ये डाव्या बाजूला असतं. आपण आता काय करतो की त्याच्या डाव्या बाजूच्या थोड्या प्रमाणात खायच्या गोष्टी आहेत त्या आपण जास्त प्रमाणात खातो आणि ती जे भाजी आणि डाळ जास्त खाणं अपेक्षित आहे ते आपण कमी करतो. तो म्हणून इम्बॅलन्स झालाय. तर आपण ते त्याच प्रमाणात खाल्लं तर अमुक वेळेलाच तुम्ही मिनरल खाल्लं म्हणून त्याचा फायदा होणार आहे असं काही नाही. दिवसभर ते स्प्रेड करून तुम्ही सगळं खाऊ शकता. पण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मात्र एकत्रित खाणं गरजेचं आहे. आता आणखीन अशा कन्सेप्ट आहेत ते म्हणजे की बेसिकली महिला असा फॉलो करतात किंवा मुली असा फॉलो करतात ते म्हणजे की फक्त पाणी किंवा फक्त लिक्विड डाएट. डाएट हा शब्द तुमच्यासाठी नाही पण ते लोक फॉलो करताना तसं करतात. तर पोट भरण्याची त्यांची सुद्धा एक पद्धत असते पण ते तेवढंच घेतात. तर हे योग्य आहे का अशा पद्धतीनं खाणं? वेट लॉस साठी बऱ्याच वेळेला अशा तऱ्हेची फॅट डाएट्स ही प्रमोट केली जातात किंवा लोक एकमेकांना सांगून तसे करतात सुद्धा गोष्टी की मी फक्त लिक्विड खाईन किंवा नुसतं सूप पिईन किंवा आठवडाभर फक्त फ्रूट डाएट. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रकाराने 100% वजन कमी होणार कारण तुम्ही दुसरं काही खातच नाही. आता मी नुसतंच सारखं पाणी पित राहिले पण त्याच्यात तुमच्या शरीराची किती हानी होते. कुठलीही पोषण मूल्य तुम्हाला मिळणार नाही आहेत तेवढा आठवडाभर किंवा 15 दिवस. ती जी हानी होणार आहे ती तुम्ही कशी भरून काढणार आहात. आणि दुसरं म्हणजे त्या तऱ्हेने जे तुमचं वजन कमी झालेलं असतं ते आता अशा तऱ्हेने काही तुम्ही आयुष्यभर नाही खाणार आहात. म्हणजे काही वेळानंतर जेव्हा तुम्ही तुमचं नॉर्मल खायला सुरुवात करणार तेव्हा काय परिणाम होतो शरीराचा त्याचा तुम्ही विचार करणं जास्त गरजेचं असतं. आणि आम्ही बऱ्याच वेळेला हे बघतो की अशी क्रॅश डाएट्स करून जेव्हा तुम्ही परत नॉर्मल खायला सुरुवात करतात त्यावेळेला तुमचं वेट गेन वजन खूप झपाट्याने वाढतं आणि मग अशा तऱ्हेने जे वाढलेलं वजन असतं ते कमी करणं खूप कठीण असतं. आम्ही त्याला योयो इफेक्ट म्हणतो कारण बऱ्याच वेळेला म्हणजे वजन कमी करण्यासाठी लोकांना खूप क्विक सोल्युशन हवं असतं. आजकाल लोकांना ते पेशन्स नाहीये आणि एक त्याचा छोटा फक्त त्यांनी भाग लक्षात घेतला पाहिजे की तुमचं जे काही वजन आहे ते काही ओव्हरनाईट झालं नाहीये. तर ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही जे काही चुकीचं खाताय म्हणून ते वजन आहे. तर कमी करायला सुद्धा तुम्ही थोडासा तरी वेळ द्याल की नाही. तर एवढं झटपट नाही अनलेस आता तुम्हाला कुठल्या तरी इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे किंवा जिथे तुम्हाला वेट लॉस क्विक गरज आहे तर ते स्पेशल केसेस झाल्या. बट नॉर्मल याच्यामध्ये पेशंटली तुम्ही प्रॉपर हे करून जर त्या तऱ्हेने म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो. वेट लॉस डाएट असं काही डाएटच नसतं. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन विच इज सस्टेनेबल की जी तुम्ही कायम करू शकता आणि ज्याचे काहीही बॅड साईड इफेक्ट नाही आहेत अशी जर तुम्ही फॉलो केली तर रिझल्ट्स आर बेटर. आणि मुख्य म्हणजे ते तुम्ही लॉंग टर्म करू शकता आणि जे लाईफस्टाईल आजाराची तुमची रिस्क आहे ती सुद्धा तुम्ही खूप प्रमाणात कमी करू शकता. फक्त म्हणजे हाय प्रोटीन्स घेतल्यामुळे तुम्हाला कुठले आजार होणार नाहीत असं एक कन्सेप्ट आहे. आपल्याला एका प्रेक्षकानं सुद्धा मागे प्रश्न विचारला होता याच्याबद्दलचा. तर खरोखर ही गोष्ट अशी आहे का की हाय प्रोटीन डाएट असल्यावर मग तुम्हाला शुगर किंवा मग डायबिटीज किंवा मग हायपर टेन्शन असे काही आजार होत नाहीत? तर ही म्हणजे हे मिथ आहे की ही खरं आहे? नाही, हे एकदमच कम्प्लिटली मिथ आहे. कारण ICMR ने सुद्धा ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार एका नॉर्मल व्यक्तीसाठी समजा तुमचं जे काही 60-70 किलो वजन असेल तर 0.8 to 1 ग्रॅम kg पर बॉडी वेट एवढं प्रोटीन तुम्हाला सफिशियंट असतं. त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स असतात की ॲज आय सेड की ॲथलीट्स असतील, बॉडी बिल्डर्स असतील किंवा एखाद्याला समजा काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालाय तर त्याच्यामुळे त्याचा पाय अम्प्यूट झालाय किंवा काहीतरी तुम्हाला इन्फेक्शन असेल तर ह्या काही स्पेशल कंडिशन्स आहेत की ज्याच्यात तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट ही त्या 0.8 to 1 पेक्षा जास्त असू शकते किंवा तुमचं खूप तुम्ही मॅलनरिश्ड आहात. तर पण अदरवाईज नॉर्मल व्यक्तींसाठी त्याच्याहूनही अतिरिक्त प्रोटीन खाण्याची बिलकुल गरज नाही. हां, त्या प्रोटीनचा सोर्स काय आहे? कारण तुम्ही जे सिरियल्स खाता
म्हणजे तुम्ही चपाती खा, भात खा, त्याच्यात तर नाही तुम्हाला प्रोटीन्स मिळतच असतात. म्हणून तुम्ही म्हणाल की मी फक्त चपातीच खातो, भात खातो, तर दॅट इज नॉट राईट. तर ते जे फर्स्ट क्लास सोर्सेस आहेत, फर्स्ट क्लास म्हणजे काय की ज्याच्यात सगळे अमायनो ऍसिड्स प्रेझेंट आहेत. तर जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही डाळी खा, कडधान्य खा, वेगवेगळ्या तऱ्हेच्या नट्स आहेत, म्हणजे शेंगदाणे आहे, ते आपले ड्रायफ्रुट्स आहेत, काजू बदाम, त्या सगळ्यातनं, आणि सोयाबीन आहे. अगेन सोयाबीन जर तुम्हाला ते पचत असेल तर, तुमच्या पोटाला सोयाबीनची ओळख नसेल तर तुम्ही सडनली केवळ ते हाय प्रोटीन आहे म्हणून खायला सुरुवात केलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर हे पदार्थ इन्क्लूड करा. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंड खाऊ शकता, तुम्ही चिकन खाऊ शकता, फिश खाऊ शकता, ओकेजनली तुम्ही मटण देखील खाऊ शकता, फक्त रोजच्या रोज खाऊ नका. तर ते मात्र प्रोटीनचं प्रमाण आता म्हणजे तू जे हाय प्रोटीन म्हटलं ना, आजकालची तरुण मुलं खूप जे जिमला जातात आणि मग तिथे जाऊन सगळ्यात पहिली गोष्ट जिम मध्ये जाऊन काय करतात, प्रोटीन शेक. आणि प्रोटीन शेक आणि मग ती 5-5, 6-6 एग व्हाईट्स खायची, 100-150 ग्रॅम ते बॉइल्ड चिकन खायचं. हे इतकं चुकीचं आहे. त्यातने तुमच्या किडनीवर इतकं लोड येतं, कारण ते प्रोटीन मेटाबॉलाइज तुम्हाला किडनीला करायचं असतं. आणि मग ते, आणि तिथे अनफॉर्च्युनेटली जे छोटे छोटे जिम्स असतात किंवा काही तिथे जे हे सल्ले देणारे लोक असतात, दे आर नॉट ट्रेंड. म्हणजे त्यांच्याकडे अकॅडमिक क्वालिफिकेशन काही नसतं त्या लोकांच्याकडे, ना त्यांनी कधी अॅनाटॉमी शिकलेली असते ना फिजिओलॉजी शिकलेली असते. तर त्यामुळे तसे सल्ले फॉलो करून तुम्ही इतक्या प्रमाणात जे प्रोटीन घेता त्याचे उलट तुमच्या शरीरावर ॲडव्हर्सच परिणाम होतात. त्यामुळे असं तुम्ही किती तिथे ऍक्टिव्हिटी करता, बरं तुम्ही तिथे कार्डिओ करता की तिथे वेट ट्रेनिंग करता, त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती प्रोटीन खायचं ते, कारण त्याचं सुद्धा एक शास्त्र आहे. तर अशा वेळेला तुम्ही ते कॅल्क्युलेट करून घेणं केव्हाही बेटर असतं. अल्टिमेटली जे तुम्ही तुमच्या खाणार आहात, डायरेक्ट तुमच्या शरीरावर ज्याचा परिणाम होणार आहे, तर तुम्ही ते इतकं केअरफुली केलं पाहिजे. ऍक्च्युली म्हणजे मला तर किती वेळा असं वाटतं की ते साधं मॉइश्चरायझर किंवा हे लावताना त्याच्यात किती SPF आहे, 50% आहे, हे आपण जितक्या केअरफुली बघतो, पण तेच एखादी गोष्ट खाताना आपण तो नाही विचार करत की मी जे काय खाते त्याच्यात मला काय मिळणार आहे. तर ऍक्च्युली म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर खाताना विचार करायलाच हवा आणि विचार करूनच खायला हवं, ही सुद्धा गोष्ट आहे. पण वाटेल तेवढं पाणी प्यायलं, वाटेल तेवढं खाल्लं, वाटेल तेवढे ज्यूस प्यायले म्हणून आपण हेल्दी राहू शकतो, आजारांना दूर ठेवू शकतो असं नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे, जे आता आपल्याला बोलताना लक्षात आलेलं आहे. दरम्यान हा आणि योग्य वेळेला झोपणं हे तर सगळ्यात, आणि पुरेपूर झोप घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण तुमची बॉडी जी आहे ती एक प्रकारे आपण असं म्हणू की मेंटेनन्ससाठी तिथं आपण झोपेच्या वेळात गेलेली असते. त्यामुळे तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. विशेष म्हणजे आजचा हा हेल्थ टॉकचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या विषयावर काय माहिती जाणून घ्यायची आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा कमेंट करा. आता या पॉडकास्टमध्ये आम्ही थांबतो आहोत. धन्यवाद.